नमस्कार मित्रांनो, मी राहुल आवटे. आज बघत आहेत आपल्या YouTube चॅनलवर मुख्यमंत्री या टॉपिकवर काय आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता. कलम 164 वर हा क्वेश्चन होता आणि याच्यात 90% पोरा हा क्वेश्चन चुकलेला आहे. किती? 90% क्वेश्चन. कारण की आयोगाने पर्याय सुद्धा तसेच दिलेले होते. त्या पद्धतीने पर्याय दिल्यामुळं काय झालं, क्वेश्चन चुकलेला आहे. आणि आपण याचं रिझन काय, क्वेश्चन का चुकतो आपण, पहिली गोष्ट एकतर सेल्फ स्टडी करत असेल तर व्यवस्थित वाचत नाही, आणि दुसरी गोष्ट शिकवणारा व्यवस्थित शिकवित नाही. म्हणजे आपला फोकस कशावर असला पाहिजे हे सुद्धा सांगितलं पाहिजे आपल्याला. म्हणजे नेमकी क्वेश्चन सोडताना किंवा आयोगाचा क्वेश्चन कसा येणार आहे याच्यावर सुद्धा फोकस करून जर शिकवलं की आयोगाचा क्वेश्चन असा येऊ शकतो, इथं असं पाहिजे किंवा इथं हेच येतं, हे जर अशा पद्धतीने जर शिकवलं तर 100% तुमचा क्वेश्चन चुकणार नाही. आणि आता आपण तेच बघतो की नेमकं फोकस कशावर असला पाहिजे. क्वालिटी ही कीवर्डच्या माध्यमातूनच शिकायची गोष्ट आहे. कीवर्ड हा त्याच्यावर खूप महत्वाचा फॅक्टर ठरतो. एक जरी शब्द चेंज झाला तरी आयोगाचा क्वेश्चन चुकतो. चला बघूया आता आपण आयोगाचा क्वेश्चन म्हणजे मुख्यमंत्री. आता फॉरेस्टचा क्वेश्चन आहे हा. ह्या फॉरेस्टच्या क्वेश्चनवर हा म्हणजे फॉरेस्टला विचारलेला क्वेश्चन आहे आणि याच्यात मी तुम्हाला सांगितलंय की 90% पोरं चुकलेले आहेत. मग आपला फोकस कसा असला पाहिजे ते पण बघू. आधी तर मी काय करतो की मी तुम्हाला स्टॉप करतो, तुम्ही म्हणजे हा क्वेश्चन सोडा. ऍक्च्युली हा क्वेश्चन वाचा आणि आयोगाचा क्वेश्चन आहे हा पूर्ण सोडा, स्टॉप करा व्हिडिओ आणि काय करा, आयोगाचा क्वेश्चन हा सोडा तुम्ही. म्हणजे काय विचारलंय बघा, मुख्यमंत्र्याच्या नियुक्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा क्वेश्चन आहे, एकदम सिंपल आहे. आणि खाली विचारलंय खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता पर्याय ए, पर्याय बी, पर्याय ए सी पण आहे, ए आणि सी पण आहे, आणि पर्याय ए आणि बी पण आहे. बघा पर्याय पण एवढे आयोगाने गुगली दिलेली की तुम्हाला हा क्वेश्चन पर्याय काढून सोडूच शकत नाही. मी लिहून देतो तुम्हाला. इथं तुम्ही फोकस वाचतानाच व्यवस्थित वाचलेलं पाहिजे, संदिग्ध नाही पाहिजे, त्यावेळेसच हा क्वेश्चन सोडू शकता. नसता तुम्ही मी पर्याय काढून मी क्वेश्चन सोडतो, कसलाही जागीरदार हा क्वेश्चन सोडू शकत नाही पर्याय काढून. आलं लक्षात? त्याच्यामुळं हा क्वेश्चन तुम्हाला वाचताना फोकस कसा असला पाहिजे हे बघा. ऍक्च्युली बघा तुम्ही पर्याय सगळ्यांनी काय हाणलेला असेल माहितीये, उत्तर ए आणि सी उत्तर हाणलेला असेल. काय उत्तर हाणलेला असेल तुम्ही? ए आणि सी उत्तर हाणलेला असेल. आणि काही जणांनी ए आणि बी उत्तर हाणलेला असेल. काही जणांनी ए आणि बी आणि काही जणांनी ए आणि सी. म्हणजे तुमचं उत्तर एक तर 3 किंवा 4च असणार 100%. मी लिहून देतो. पण तुम्ही एक उत्तर कधीच हाणणार नाही, एक उत्तर हाणणारच नाही. कारण की जर वाचलेला असेल तरच फक्त एक बरोबर टाकू शकता तुम्ही. फक्त पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. किती? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. कारण की या क्वेश्चन मध्ये सगळा शब्दाचा खेळ आहे, कीवर्डचा खेळ आहे. आणि हे जर शिकवतानाच व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं असेल तरच तुम्ही 100% हा क्वेश्चन सोडू शकता. मित्रांनो, आपण शिकवताना क्वालिटी ही कीवर्डच्या माध्यमातूनच शिकवली. काही ठिकाणी ट्रिक्स लागत असेल तर ट्रिकच्या माध्यमातूनच शिकवलेली आहे. लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आपली बॅच सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात कमी फीस म्हणजे आपल्या अकॅडमीची असेल. सगळ्यात कमी फीस, सगळ्यात सांगतो मी, सगळ्यात लोएस्ट प्राइस आहे. फक्त 299 रुपयाला आपली बॅच आहे. लवकरात लवकर जॉईन करा, जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण की मी शिकवताना तुम्हाला जर समजलं नाही तर मी तुम्हाला 100% सांगतो, मला फोन करा, मी पैसे वापस देईन. आणि कीवर्डच्या माध्यमातूनच शिकवतोय मी. कशावर फोकस असला पाहिजे, कारण की मी 2016 ते 2021 अशा मेन्स दिलेल्या आहेत, एवढ्या मोठ्या मेन्स दिलेल्या आहेत. मेन्सचा अनुभव आहे मला. क्वेश्चन कसा येतो, काय येतो हे सगळं पॅटर्न माहिती आहे. कारण की मी स्वतः टच मध्ये आहे, त्याच्या टच मध्ये असल्यामुळं मी स्वतः पेपर देतोय. त्याच्यामुळे मला या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. फोकस कसा असला पाहिजे, आयोगाचा क्वेश्चन कुठं चुकतो, आपण कशावर लक्ष दिलं पाहिजे हे मी वेळोवेळी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे क्लासमध्ये सुद्धा. किंवा रिपीटेड घटक की ह्याच्यावर फोकस करा, ह्याच्यावर फोकस करा, मी ते सांगितलेलं. बघू आता हा कीवर्डचा फोकस कसा आहे. कलम 164 वर क्वेश्चन आहे हा. कलम 164 वर क्वेश्चन आहे. काय सांगतंय? मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करेल. यस, 100% बरोबर आहे, 100% बरोबर आहे. दुसरं, संसदीय शासन प्रणालीनुसार राज्यपाल कोणताही एका व्यक्तीची नियुक्ती, हा शब्दच मुळात चुकीचा आहे. हा जो कोणताही एक व्यक्ती आहे हा शब्दच कलम 164 मध्ये दिलेला नाही. तर काय सांगते संसदीय शासन प्रणाली, तिचा संकेत काय सांगतो की राज्यपाल
मुख्यमंत्री म्हणून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती, पण कोणत्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीचे हा शब्दच वापरलेला नाही. एखादे फक्त एवढं सांगितलेलं मुख्यमंत्री, राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करेल, पण तो मुख्यमंत्री असा पाहिजे त्याच्या मागे बहुमत असलं पाहिजे, किंवा बहुमताचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या व्यक्तीलाच काय करेल मुख्यमंत्री. ज्याच्या मागे मेजॉरिटी, ज्या पक्षाला मेजॉरिटी, ज्या युतीच्या नेत्याला मेजॉरिटी, अशाच नेत्याला तिथं काय केलं जातं मुख्यमंत्री. मेजॉरिटी हा शब्द पाहिजे, इथं बहुमत असलेल्या व्यक्तीची, इथं कोणत्याही व्यक्तीची नाही. तर इथं असा शब्द होता एका व्यक्तीची नाही, तर बहुमत. बहुमत ज्याला विधानसभेमध्ये कशामध्ये पाहिजे, पण व्हीएस मध्ये. व्हीएस सांगतोय, विधानमंडळ नाही, विधानमंडळ. मंडळ हा शब्द लागला, विधानच्या पुढे मंडळ हा शब्द लागला, त्याचा अर्थ तिथं व्हीएस आणि व्हीपी दोन्ही पण आलं, म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही पण आलं. पण बहुमत कुठं लागतं, विधानसभेतील लागतं. बघू आता खाली. मग कोणत्याही व्यक्तीची नाही, तर ज्याला विधानसभेमध्ये बहुमत आहे, बहुमत. पण त्याच्यापेक्षा जर असा बी क्वेश्चन आला असता विधानसभेत बी नाही, बहुमत असलेल्या व्यक्तीची कोणत्याही नाही हा शब्द चुकीचा आहे. बहुमत असलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करू शकतात. आला कीवर्डचा खेळ. यस, याच्यावर फोकस असला पाहिजे आपला. आता दुसरा पर्याय का चुकीचा आहे तुम्ही म्हणता, बरोबर आहे. दुसरा पर्याय काय चुकीचा आहे, विधानमंडळात कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल अशा वेळी राज्यपाल मुख्यमंत्री निवडीबाबत स्वेच्छाधीन अधिकार वापरू शकतात. यस, काय चुकीचं आहे याच्यात. पण मित्रांनो चुकीचं आहे, मी आत्ताच सांगितलेलं आहे की हा शब्द घातक आहे. विधानमंडळ, संसद हा घातक शब्द आहे. संसद हा घातक शब्द आहे, विधानमंडळ हा घातक शब्द आहे. कारण की विधानमंडळ नाही, विधानसभा पाहिजे. ह्याच्यावर फोकस असला पाहिजे. मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतं, संसदेला का विधानसभे, लोकसभेला? लोकसभेला. तिथं येसच पाहिजे, येलेसच पाहिजे. मंत्रिमंडळ जबाबदार लोकसभेला. अविश्वासाचा ठराव लोकसभेत, संसदेत का? तर नाही, लोकसभेत. लोकसभा शब्द पाहिजे. धनविधेयक प्रथम लोकसभेतच, संसदेत का? नाही, लोकसभेतच. म्हणजे कीवर्ड वर फोकस असला पाहिजे. विधानमंडळ, बहुमत असलेला पक्ष कुठालचा? विधानमंडळातला नाही मित्रांनो. मंडळात दोघं पण येतात, लोकसभा आणि विधानसभा आणि विधान परिषद दोघं पण येतात. त्याच्यामुळे ते चुकीचं. म्हणजे तिथं फोकस कशावर असला पाहिजे, तर तुमचा विधानसभा विचारतात का विधानमंडळ. मंडळ हा शब्द लागला विधानच्या पुढे की त्याचा अर्थ तिथं विधानसभा आणि विधान परिषद दोघं पण आलं. संसद हा शब्द आला की त्याचा अर्थ लोकसभा पण राज्यसभा पण, त्याचा अर्थ असा असतो. कारण की आपलं संसद हे सर्वोच्च कायदे मंडळ आहे आणि ते दोन सभागृहापासून मानलेलं आहे, एक लोकसभा आणि एक राज्यसभा. तसंच विधान मंडळ हे दोन सभागृहापासून मानलेलं आहे, एक विधानसभा आणि विधान परिषद. त्याच्यामुळं मंडळ हा शब्द लागत नाही. कधी? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला नेमणूक करायची असेल, त्याच्या मागे जे मेजॉरिटी बघितली जाते, मेजॉरिटी बघताच्या वेळेस तिथं विधानसभा शब्द पाहिजे. विधानसभेतील बहुमत असलेला पक्ष. ज्यावेळेस तुम्हाला सामूहिक जबाबदारी विचारली असती तिथं विधानमंडळ नाही, तिथं विधानसभा विचार. विधेयक प्रथम विधानमंडळात मांडलं जातं, चूक आहे. नाही, विधानसभेत मांडलं जातं. म्हणजे हे कीवर्डवर तुमचा फोकस असला पाहिजे. शिकवताना व्यवस्थित फोकस असला पाहिजे. शिकवणाऱ्यांनी पण त्याच पद्धतीने शिकवलं पाहिजे ज्या पद्धतीने आयोग काय करतो, क्वेश्चन विचारतं. नाहीतर ऑफकोर्स जर तुम्हाला भरच द्यायचा शिकवला नाही, नेमकी आयोग विचारतं काय, कशावर क्वेश्चन विचारतं, आपण का क्वेश्चन चुकतो, क्वेश्चन सोडताना का चुकतो, म्हणजे या गोष्टी जर तुम्हाला मी जर क्लासमध्ये शिकवल्या तर 100% नक्कीच तुम्ही काय करता, तिथं मार्क मिळवताल. आलं लक्षात? हे अशा प्रकारे. त्याच्यामुळे फक्त इथं एक नंबर आहे, इथं विधानमंडळ नाही तर विधानसभा हा शब्द पाहिजे होता. त्याच्यामुळं हा क्वेश्चन काय झालेला आहे, चुकीचा आहे. ब आणि क हे पर्याय काय झालेले चुकीचे आहेत. फक्त अच पर्याय काय बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन पॉज करून सोडायला पाहिजे होता आणि सोडला असेल तर अत्यंत उत्तम आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे आयोगाचे क्वेश्चन कसे येतात, त्याचा पॅटर्न काय असला पाहिजे
हे सगळं आपण शिकवताना पॉलिटी घेताना ऑल डिटेल घेतलंय तुलनात्मक पद्धतीने किंवा रिपीट पुढे गेल्याचे घटक पुन्हा रिपीट कसं सांगायचं ते सुद्धा मी काय केलंय त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला. आपली पॉलिटीची बॅच सुद्धा अत्यंत माफक दरामध्ये आहे. आत्ताच बॅच चालू झालेली, लवकरात लवकर जॉईन करा आणि येणाऱ्या कंबाईनला जास्तीत जास्त काय करा, मार्क मिळवा. थांबूया आपण इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र.